श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात कोल्हापूर जिल्हा प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल, जिल्हाधिकारी आयुक्त, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांची बदली, राज्यातील सर्व बसस्थानकांवरील शौचालय सुविधा 1 जूनपासून मोफत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कोल्हापुरात घोषणा, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत कोल्हापूर राज्यात प्रथम आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 29,000 कुटुंबांचं घराचं स्वप्न साकार, शासकीय जमिनीवरील 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमणं नियमानुकूल होणार. यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. कोल्हापूरच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची संभाजीनगर इथं आयुक्तपदी बदली झाली असून त्यांच्या जागी विजय राठोड यांची नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. तर कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्या जागी डॉक्टर राजेंद्र बारूड यांची आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांच्यापदी डॉक्टर जॅस्मिन यांची नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून येत्या 1 जूनपासून राज्यातील सर्वच बसस्थानकांवरील शौचालय सुविधा प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाईल, अशी महत्त्वाची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कोल्हापुरात केली. कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकाच्या पाहणी दौऱ्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. प्रवाशांकडून बस भाड्याच्या माध्यमातून आधीच स्वच्छता कर वसूल केला जातो, त्यामुळं आता हा निधी महामंडळ स्वतः खर्च करणार असून खाजगी कंत्राटदारामार्फत चालवली जाणारी शौचालय व्यवस्था बंद करून महामंडळ स्वतः त्याची जबाबदारी घेणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यानं उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सन 2025-26 या वर्षात जिल्ह्याला 415 लक्षांक देण्यात आला होता. त्यापैकी 432 सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना मंजुरी मिळाली असून जिल्ह्यानं 104% उद्दिष्टपूर्ती साध्य केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या सूक्ष्म उद्योगांना बळकटी देणं, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्वयंसहायता गट, महिला गट, नवउद्योजक आणि बेरोजगार युवकांना उद्योगासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं हा आहे. तसंच विद्यमान उद्योगांना औपचारिक रचनेत आणून त्यांचा विस्तार, ब्रँडिंग आणि विपणन साखळीशी जोडण्यावर भर देण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय जमिनीवरील दिनांक 1 जानेवारी 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमणं नियमानुकूल होणार आहेत. शासन निर्णयाचा जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ होण्यासाठी मिशन मोडवर काम करावं, असं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. या निर्णयामुळे जिल्ह्यातील 29,000 नागरिकांना त्यांच्या हक्काच्या घराची मालकी मिळणार असून अतिक्रमणधारक हा शिक्का पुसून ते आता अधिकृत घरमालक होणार आहेत. 1 मे रोजी ग्रामसभांमध्ये या लाभार्थ्यांच्या याद्यांचं वाचन करून या अभियानाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरातील प्रलंबित विकास कामांना गती देण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेची विशेष आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीत शहराच्या पायाभूत सुविधांपासून ते कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांपर्यंत 28 विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कृषी पणन मंडळामार्फत मिलेट आणि फळ महोत्सव उत्साहात संपन्न झाला. या ठिकाणी पणन मंडळाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या पौष्टिक तृणधान्य पाककृती पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. त्याचबरोबर खानापूर इथल्या प्रगतिशील शेतकरी विजय मोरे यांनी आंब्याच्या विविध जाती विकसित केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. महोत्सवामध्ये राज्यातील विविध प्रकारच्या मिलेटचं उत्पादन घेणारे शेतकरी तसंच आंबा, डाळिंब, स्ट्रॉबेरी, अंजीर, पेरू आदी फळं ग्राहकांसाठी उपलब्ध होती. कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा तडाखा यंदा वाढला आहे. कमाल तापमान 39°C नोंदवलं गेलं. यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान होतं. कमाल तापमानासोबतच किमान तापमानातही वाढ होऊन ते 23° पोहोचलं. तर श्रोते हो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन मनोज क्षीरसागर. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.